Very good morning to all of you guys. Once again, very good morning. Today we are going to see some different topic. आज आपल्याला काय बघायचं एक डिफरंट टॉपिक बघायचा आहे. ठीक आहे. तर तो टॉपिकचं नाव काय आहे बघा. हॅव टू अँड हॅज टू. हॅव टू हॅज टू. ओके. विल हॅव टू अँड हॅड टू. ओके. याचा आपण वापर कसं करतोय ते आज आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता मला एक सांगायचं हॅव टू. आज आपल्याला बघायचे काय टॉपिक हॅव टू बघायचा आहे. हॅज टू बघायचा आहे. ठीक आहे. हॅव टू आज आपण बघणार आहोत प्लस हॅज टू ही आपण बघणार आहोत. पुन्हा काय बघणार आहोत हॅड टू ही आपण बघणार आहोत. ठीक आहे. पुन्हा काय बघणार आहोत आपण विल हॅव टू आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता याचे एक्झॅक्टली मिनिंग पण आपल्याला बघायचे गाईज. ठीक आहे. आता हे बघा हे काय आहेत हेल्पिंग वर्ड्स आहेत. हॅव हॅज हॅड विल हॅव काय आहेत हेल्पिंग वर्ड्स आहेत. कशाचे आहेत टू हॅवचे आहेत. बरोबर. आता हे बघा याच्या बरोबर आपण कंटिन्यू क्रियापदाचं तिथं पहिलं रूप वापरत असतो. म्हणजेच काय यांच्या बरोबर आपण कंटिन्यू काय वापरत असतो तिथं काय V1 क्रियापदाचं म्हणजेच मेन व्हर्ब आपण तिथं युज करत असतो. राईट. ही जी काही गोष्ट आहे ती तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. आता हॅव टू मीन्स व्हॉट एक्झॅक्टली हॅव टू मीन्स व्हॉट करायचं आहे. करायचं आहे किंवा करावं लागेल. करायचं आहे किंवा करावं लागेल याचं मिनिंग काय होणार आहे हॅव टू किंवा हॅज टू. ठीक आहे. दोन्हीचाही मिनिंग एकच होतोय बघा. हॅव टू आणि हॅज टूचा मिनिंग एकच होतोय. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता हॅड टू चा मिनिंग काय होईल मग हॅड टू. आता हॅव टू आणि हॅज टू आपण एका टेन्स मध्ये युज करतोय. कोणता आहे तो टेन्स प्रेझेंट टेन्स आहे वर्तमान काळ आहे. एम आय राईट. आता जो काही हॅड टू आहे त्याचा जो काही मिनिंग आहे तो काय होणार आहे इथं करायचं होतं. करायचं होतं. ठीक आहे. किंवा करावं लागेल नाही करावं लागतं याचं मिनिंग काय होणार आहे करावं लागतं. मग इथं काय होईल करावं लागलं. करावं लागलं. ठीक आहे. आणि विल हॅव टू चा मिनिंग काय होणार आहे इथं विल हॅव टू चा मिनिंग काय होईल करावं लागेल. करावं लागेल. ठीक आहे. आणि विल हॅव टू चा जो काही मिनिंग होणार आहे तो काय होणार आहे करावं लागेल. ठीक आहे. करावं लागतं करावे लागते किंवा करायचं आहे हॅव टू किंवा हॅज टू चा मिनिंग होणार आहे. ओके. आता हे बघा हॅड टू चं काय मिनिंग होणार आहे करायचं होतं किंवा करावं लागलं. करायचं होतं किंवा करावं लागलं. ठीक आहे. आणि विल हॅव टू चा मिनिंग काय होणार आहे बघा करावं लागेल. करावं लागेल हा काय होणार आहे विल हॅव टू चा मिनिंग होणार आहे. आणि तुम्हाला माहितीये काय हॅव टू आणि हॅज टू आपण वर्तमान काळामध्ये वापरतोय. हॅड टू आपण भूतकाळामध्ये वापरतोय पास्ट टेन्स मध्ये वापरतोय आणि विल हॅव टू आपण कशामध्ये वापरतोय काय फ्युचर टेन्स मध्ये वापरत असतो. एम आय राईट. ठीक आहे. आता याचे आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. नाउ वी आर गोइंग टू सी सम एक्झाम्पल्स अबाउट हॅव टू हॅज टू हॅड टू अँड विल हॅव टू. ठीक आहे. ओके गाईज आता हे बघा तुम्हाला माहितीये हॅव टू आणि हॅज टू मिनिंग त्याचा एकच होतोय. ठीक आहे. मग आपण ते सगळ्या कोणते आता तुम्हाला वाटलं हा करता आलाय मी याला हे वापरणार असं आहे का नाही त्याचे पण काही ठराविक रूल्स आहेत. ओके गाईज कोणते रूल्स आहेत तर तुम्ही हॅव ज्या क्रियापदाला वापरताना त्याच क्रियापदाला तुम्हाला तिथं हॅव टू यूज करावं लागणार आहे. ओके. आणि तुम्ही हॅज ज्या प्रोनाउन्सला यूज करताना त्याच प्रोनाउन्सला तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे किंवा त्याच कर्त्याला तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे काय यूज करावं लागणार आहे हॅज टू यूज करावं लागणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय हॅव टू तुम्ही कधी यूज करणार आहात बघा हॅव टू आय वी यू दे या कर्त्यांसाठी किंवा या प्रोनाउन्ससाठी तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे हॅव टू. ठीक आहे. आणि जर तुम्हाला प्रोनाउन्स ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन एखाद्या व्यक्तीचं नाव जर दिलं असेल तो जर करता असेल तर तुम्हाला तिथं हॅज टू यूज करावं लागणार आहे. ओके. गुड. चलो गाइज हॅव टू हॅव टू चे सेंटेन्स बघावं आता आपण काही बघूयात आपण. ठीक आहे. हॅव टू चे मिनिंग हॅज टू चे मिनिंग बोर्ड दिसतोय सर्वांना बोर्ड दिसतोय ओके बोर्ड पुरा दिसत नाही. ओके गाइज नो प्रॉब्लेम आय विल चेक इट. आता दिसतोय दीपाली मॅम नाउ इज इट विजिबल येस
have to, has to, had to and will have to. Will have to. चल, आता हॅव टू चा मिनिंग काय होतोय ते आज आपल्याला बघायचंय. ठीक आहे, हॅव टू चा मिनिंग बघायचा आहे. करायचं आहे, करायचं आहे. ओके, किंवा करावं, करावे लागते. हॅज टू चाही मिनिंग काय होणार आहे? करायचं आहे किंवा करावे लागते. ओके, आणि हॅड टू चा मिनिंग आता आपल्याला बघायचं आहे. हॅडचा मिनिंग आपल्याला बघायचं आहे. करायचं होतं, करायचं होतं. ठीक आहे, किंवा करावं लागलं, करावं लागलं, करावे लागले. हा कशाचा मिनिंग झालाय? हॅड टू चा मिनिंग झालाय काय? ओके, आता तुम्हाला बघायचं विल हॅव टू चा मिनिंग काय होणार आहे. काय होईल इथं मिनिंग? करावे लागेल, करावे लागेल. ठीक आहे, हा झालाय विल हॅव टू चा मिनिंग. ओके, आता आपल्याला त्याचे काही एक्झाम्पल्स बघायचे. त्याच्या अगोदर काय बघायचं आपण? आपल्याला कोणत्या कर्त्यानंतर आपण हे जे काही हॅव टू, हॅज टू, विल हॅव टू यूज करायचं आपल्याला. ठीक आहे, आता हॅव टू आणि हॅज टू आपण कधी यूज करतो ते आपल्याला बघायचंय. कधी यूज करतोय आपण? आय, वी, यू, दे साठी तुम्ही काय यूज करणार आहात? हॅव टू. प्लुरल नाउन. ठीक आहे, प्लुरल नाउन साठी. आता हॅज टू तुम्ही कधी यूज करणार आहात? ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन साठी. सिंग्युलर नाउन साठी तुम्ही यूज करणार आहात हॅज टू. आता तुम्ही हॅड टू कधी यूज करणार आहात? ठीक आहे, ऑल सब्जेक्ट साठी और ऑल प्रोनाउन साठी तुम्ही काय यूज करणार आहात? हॅड टू यूज करणार आहात. ठीक आहे, आणि नेक्स्ट विल हॅव टू कधी यूज करणार आहात तुम्ही? ऑल सब्जेक्ट साठी यूज करणार आहात. ठीक आहे, ऑल सब्जेक्ट साठी किंवा ऑल प्रोनाउन साठी तुम्ही काय यूज करणार आहात? विल हॅव टू यूज करणार आहात गाइस. ठीक आहे, आता आपल्याला काही एक्झाम्पल बघायचे आहेत त्याचे. चल, मला पायी जावे लागते, मला पायी जावे लागते. काय होईल गाईस? मला पायी जावे लागते. व्हॉट विल बी द आन्सर? इज सो सिंपल. सब्जेक्ट प्लस हैव टू. ठीक आहे, प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, येस गाईज काय होणार आहे? सब्जेक्ट प्लस हैव टू, हॅज टू और हॅड टू, विल हॅव टू प्लस V1 प्लस काय होणार आहे? ऑब्जेक्ट होणार आहे. ठीक आहे, काय होईल मग आता इथं? तुम्हाला याच्या अगोदरच मी काय सांगितलेलं आहे? याच्या बरोबर तुम्हाला कंटिन्यू काय यूज करायचंय? क्रियापदाचं पहिलं रूप यूज करायचंय. ठीक आहे, हॅव टू, हॅज टू, हॅड टू. पुन्हा एकदा राईट डाऊन करून देते. हॅव टू, हॅज टू, हॅड टू और विल हॅव टू यांच्या बरोबर नेहमी क्रियापदाचे पहिले रूप, नेहमी मुख्य क्रियापद वापरावे लागते. म्हणजेच काय? V1 वापरावे लागते. ठीक आहे, आता मग काय येईल इथं? आता काय येणार आहे इथं? सब्जेक्ट प्लस हॅव टू और हॅज टू और हॅड टू और विल हॅव टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट येणार आहे. काय येईल मग इथं? आय. सब्जेक्ट काय झालाय? आय. हॅव टू, आय हॅव टू. जावे लागते, जाणे म्हणजेच काय? गो, गो ऑन फूट.
आय हॅव टू गो ऑन फूट, मला पायी जावे लागते किंवा मला पायी जायचं आहे. ठीक आहे, किंवा जायचं आहे, मला पायी जावे लागते किंवा मला पायी जायचं आहे. ठीक आहे, आय हॅव टू गो ऑन फूट. नेक्स्ट आहे मला पायी जावं लागलं, जावे लागले किंवा जायचं होतं. काय गायचं? मला पायी जावे लागले किंवा मला पायी जायचं होतं. येस गाईज, आय हॅड टू गो ऑन फूट. आय हॅड टू. आता हे बघा, लागले आणि होतं असं आलंय. टेन्स बदललाय ना, राईट? इथं प्रेझेंट टेन्स आहे, इथं काय पास्ट टेन्स आहे. ओके, काय येईल मग इथं? आय हॅड टू गो ऑन फूट. आय हॅड टू गो ऑन फूट. ठीक आहे, इथं आलंय हॅव टू, इथं आलंय हॅड टू. नेक्स्ट आहे मला पायी जावे लागेल. मला पायी जावे लागेल, एखादी गोष्ट करावी लागेल. ठीक आहे, काय करायचंय तुम्हाला? कोणती क्रिया करायची? जायचं आहे, जाण्याची क्रिया करायची आहे तुम्हाला. मग काय येईल तिथं? गो येईल, राईट? मग काय येईल आता इथं? आय विल हॅव टू गो ऑन फूट. आय विल हॅव टू गो ऑन फूट. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट? इज देयर एनी डिफिकल्टी? येस ऑर नो? नो मॅम. ओके, गुड. याचा फोटो मी काढते. आता बघा, आता तुम्ही इथं बघितलं असेल, आपण सेंटेन्स कोणतं घेतलंय? प्लुरल नाउनचं घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय? इथे एक सेंटेन्स घ्यायचंय. कशाचं घ्यायचंय? सिंग्युलर नाउनचं घ्यायचंय. ठीक आहे, तिला बाजारात जायचं आहे. तिला बाजारात जायचं आहे. काय येईल बरं आता इथं? तिला बाजारात जायचं आहे. ठीक आहे, किंवा तिला बाजारात जावं लागतं, असंही म्हणू शकता. काय? तिला बाजारात जायचं आहे किंवा तिला बाजारात जावं लागतं. शी हॅज टू गो टू दी मार्केट येणार आहे. गो टू दी मार्केट. ठीक आहे, गो ऑन दी मार्केट नाही. येस गाईज, शी हॅज टू गो. शी हॅज टू गो टू दी मार्केट. ठीक आहे, तिला बाजारात, तिला बाजारात जायचं होतं. एखादं क्रिया करायची होती, एखादी क्रिया करायची होती किंवा तिला बाजारात जावं लागलं. काय? तिला बाजारात जायचं होतं. Yes, guys. She had to go to the market. To the market. ओके, काहीतरी करायचं होतं. नेक्स्ट आहे तिला बाजारात, तिला बाजारात जावं लागेल किंवा तिला बाजारात जायचं असेल. She will have to go to the market. To the market. Okay. Good guys. त्याचा फोटो काढू का मी? ठीक आहे. आता आणखी एक बघायचं आपल्याला. ठीक आहे,
ऐका आणखी काही सेंटेन्सेस बघूयात आपण. ऑलरेडी आपले 2 सेंटेन्स झालेत, काही गरज नाही दुसरे सेंटेन्स घ्यायची, तरी पण आपण घेऊयात. ओके, नेक्स्ट. आम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागते. वाट पाहावी लागते. काही प्रेझेंट टेन्स आहे, राईट. लागते, लागली. आता इकडे बघा, आहे, होत, लागेल किंवा असेल, जायचं असेल. ओके, आता इथं काय येईल? आम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागते. We have to wait for a long. Okay? Yes. Guys. Yes, you can take here. We have to wait long. We have to wait long. You can take here. ठीक है? Next. आम्हाला बराच वेळ वाट पाहावी. आम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागली. काय येईल आन्सर? लागते, लागली. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स. ठीक आहे. आम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागली. येस, अर्चना मॅम. मीनाक्षी मॅम. येस गाइस. प्रिया मॅम. That's right. लागली, वी विल हॅव टू नाही येणार. ठीक आहे. काय लिहितं? वी हॅड टू वेट लॉंग. ठीक आहे. वी हॅड टू वेट लॉंग. नेक्स्ट आहे, आम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागेल. आम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागेल. का होईल आता? येस गायस. वी विल हॅव टू वेट लॉंग. वी विल हॅव टू वेट लॉंग. Have to wait long. Okay. I am taking photo. आणखी काही एक्झाम्पल्स घ्यायचे? डू यू वॉन्ट मोर एक्झाम्पल्स? आणखी काय घ्यायचे? येस और नो? येस. ठीक आहे. तुम्ही तरी काय मागितले? थोडीशी आणखी एक्झाम्पल्स घ्यायचे म्हणताय. घेऊयात, नो प्रॉब्लेम. त्याला नोकरी सोडायची आहे. त्याला नोकरी सोडायची आहे. काय? किंवा त्याला नोकरी सोडावी लागते. हम्म. सोडायची आहे म्हणजेच काय? लिव्ह दी जॉब. येस, ही हॅज टू लिव्ह दी जॉब. येस गायज. हॅज टू लिव्ह दी जॉब. ओके. नेक्स्ट आहे, त्याला नोकरी सोडायची होती. सोडायची होती. काय बरं, त्याला नोकरी सोडायची होती. येस. किंवा त्याला नोकरी सोडावी लागली.
आहे, होती, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स. ही हॅड टू लिव्ह द जॉब. ओके, लिव्ह द जॉब. नेक्स्ट, त्याला नोकरी सोडावी लागेल. सोडावी लागेल किंवा सोडायची असेल. काय येईल? येस गाईज. ही विल हॅव टू लिव्ह द जॉब. ओके, नेक्स्ट बघा आता. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघितलं असेल, सोडायची आहे, सोडायची होती, सोडावी लागेल. त्याला नोकरी सोडावी लागत आहे. ठीक आहे, नोकरी सोडावी लागत आहे. आता आहे म्हटल्यावर काय येणार आहे काय तिथं? ठीक आहे, इट्स सो सिम्पल. काय येईल इथं? ही इज, ही इज हॅव्हिंग टू लिव्ह द जॉब. लिव्ह द जॉब. ठीक आहे, ही इज हॅव्हिंग टू, इथं काय येणार आहे? इज हॅव्हिंग टू. ओके, इज हॅव्हिंग टू लागत आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस, ही इज. बरोबर आहे. नेक्स्ट घेऊयात. तुला वेळेवर यावं लागतं किंवा तुम्हाला वेळेवर यावं लागतं. ठीक आहे, तुला वेळेवर यावं लागतं. लागतं म्हणजे काय? प्रेझेंट टेन्स. सो यू हॅव टू टेक हिअर. हॅव टू. ओके, यू हॅव टू कम ऑन टाइम. येस मीनाक्षी मॅम, यू हॅव टू कम ऑन टाइम. ठीक आहे, तुला वेळेत यावं लागतं. यू हॅव टू कम इन टाइम. ओके, यू हॅव टू कम ऑन टाइम. नेक्स्ट, तुला वेळेवर यावं लागलं. तुला वेळेवर यावं लागलं. यू हॅड टू कम ऑन टाइम. येस गाईज, ऑन टाइम. तुला वेळेवर यावं लागेल. तुला वेळेवर यावं लागेल. यू विल हॅव टू कम ऑन टाइम. इन टाइम नाही हा अर्चना मॅम, यू हॅव टू टेक केअर ऑन टाइम. ठीक आहे, ऑन टाइम. ठीक आहे, अँड नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे, त्याच्या अगोदर आपण इथे राईट डाऊन करूयात बघा. इज हॅव्हिंग टू. ओके, इज हॅव्हिंग टू. किंवा आपण असं म्हणूयात, बी हॅव्हिंग टू. बी हॅव्हिंग टू. ठीक आहे, बी हॅव्हिंग टू मीन्स व्हॉट? बी चे हेल्पिंग वर्ड्स कोणते असणार आहेत? एम, इज, आर, ऑज, वर. ठीक आहे, ऑज वर म्हणजेच काय? हेल्पिंग वर्ब टू बी चे. ठीक आहे, करावं लागत आहे, होतं असेल. करावं लागत आहे, आहे, होतं किंवा असेल.
ठीक आहे. am having to, is having to, are having to, all having to, were having to, will be having to. ठीक आहे. आता हे बघा खाली बघा, तुला वेळेवर यावं लागत आहे. तुला वेळेवर यावं लागत आहे, काय होईल आता इथं? ठीक आहे, काय होईल? किंवा सध्याला एवढंच ध्यानात घ्या, कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, तुला वेळेवर यावं लागत आहे. यू आर हॅव्हिंग टू, इथं काय? त्याला नोकरी सोडावी लागत आहे. इथं काय? तुला वेळेवर यावं लागत आहे. मग काय लिहितं? यू आर हॅव्हिंग टू कम ऑन टाइम. ऑन टाइम. ठीक आहे, यू आर हॅव्हिंग टू कम ऑन इन टाइम. ओके. ओके गाइज.